नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे खेमराज परशुरामकर. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर लर्न विथ खेमराज सर. तर इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमातील 3.2 हा लेसन आज आपण शिकणार आहोत. लेसनचं टायटल आहे द फॉल ऑफ ट्राय. द फॉल ऑफ ट्राय. फॉल ऑफ ट्राय म्हणजे फॉल म्हणजे पतन किंवा विनाश, सर्वनाश ज्याला म्हणतो आपण. आणि ट्रॉय हे एक देशाचं नाव आहे. तर ट्रॉयचे पतन किंवा ट्रायचा विनाश अशा प्रकारे आपल्याला या टायटलचा अर्थ धरता येईल. ठीक आहे. आता हा जो लेसन आहे 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. तर फर्स्ट पार्ट आपल्याला पाहायचं. ओके, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा. दॅट इलियड इज द स्टोरी ऑफ इलियम ऑर ट्रॉय, a rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. It was well situated both for commerce and agriculture. तर ही जी हकीकत आहे, कहाणी आहे या ठिकाणी सांगितलेली ही आहे ट्रॉय या देशातील. तर सांगितलं इथे की द इलियड इज द स्टोरी ऑफ इलियम और ट्रॉय. इलियड ही कहाणी इलियम किंवा ट्रॉय या शहरातील आहे. की जे शहर इलियम किंवा ट्रॉय हे शहर कसे आहे, एक ट्रेडिंग सिटी आहे. ट्रेडिंग सिटी, ट्रेड म्हणजे व्यापार. और रिच ट्रेडिंग सिटी, एक श्रीमंत व्यापारी शहर आहे. इन आशिया मायनर नियर द नॅरो सी. आशिया मायनरच्या जवळ असलेल्या समुद्रधुनी जवळ, नॅरो सी म्हणजे समुद्रधुनी, समुद्रधुनी जवळ हे शहर वसलेलं आहे. दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी. इट वॉज वेल सिच्युएटेड. अगदी संपन्न असा शहर. वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ऍग्रिकल्चर. कॉमर्स म्हणजे व्यापार, ऍग्रिकल्चर म्हणजे शेती. तर व्यापार आणि शेती म्हणजे वाणिज्य आणि कृषी या दोन्ही क्षेत्रामध्ये अतिशय नावाजलेले, अतिशय संपन्न असलेले हे शहर होते. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. त्या ट्रॉय शहराच्या पुढे काय होतं, समुद्र. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी. शहराला लागूनच पुढे काय होता, समुद्र होता. आणि त्या समुद्र किनाऱ्यावर, त्या समुद्रावर जहाजे, कुठले, ट्रॉयचे जहाजे व्यापार करायचे. ते जहाजे काय घेऊन येत सर, कॅरिंग गुड्स अँड ग्रेन्स. गुड्स म्हणजे मालमत्ता, वस्तू, आणि ग्रेन्स म्हणजे धान्य. धान्य आणि मालमत्ता त्या जहाजामध्ये घालून व्यापार त्या समुद्रावरून चालत होता. कोणाचा, ट्रॉयचा म्हणजे ट्रोजन पीपलचा, ट्रोजन लोकांचा. जसे आपण इंडियाचे इंडियन्स तसे ट्रायचे ट्रोजन. ऍट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. माउंट इडा पर्वताच्या हाय पीकवर, हाय पीक म्हणजे उंच शिखर, पीक म्हणजे शिखर, पर्वताचे शिखर म्हणजे जो उंचवटा असतो त्याला शिखर म्हणतो आपण. तर माउंट इडाच्या सर्वात उंच शिखरावरती, तिथून त्या शिखरावरून फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स, खूप साऱ्या नद्या आणि पाण्याचे झरे, प्रवाह वाहत होते. आणि शेतीमध्ये उत्पादन, पीक निघत असेल तर त्याचा व्यापार पण होईल. म्हणून शेती आणि व्यापार प्रमुख त्या ठिकाणी व्यवसाय सुरू होते. अगदी संपन्न, धनधान्याने विपुल असा तो शहर होता. मग द व्हॅलीज अमॉंग द हिल्स. व्हॅली, व्हॅली म्हणजे दरी. कशाला म्हणतो आपण, व्हॅली. 2 डोंगरांच्या मध्ये जी गॅप तयार होते त्याला आपण दरी म्हणतो. म्हणजे व्ही आकार, बरोबर आहे. असा एक डोंगर, असा एक डोंगर, आणि 2 डोंगरांच्या मधले जी गॅप असते उतरत्या भागाची त्याला आपण व्ही शेप, लक्षात घ्या, व्ही. याला म्हणतो आपण दरी. ठीक आहे. हा एक डोंगर, हा एक डोंगर, मध्ये व्हॅली. द व्हॅलीज अमॉंग द हिल्स. टेकड्यावरच्या, पर्वतावरच्या ज्या दऱ्या होत्या, वेअर वेल वाटर्ड अँड फर्टाईल.
ह्या दऱ्यांमध्ये, आता मी म्हटलं डोंगर उतारावर शेती केली जाते, तो डोंगर उतार म्हणजेच दरी, म्हणजे ह्या डोंगरावरच्या उताराकडे जे लोक असतील ते इकडे शेती करत असतील, ह्या डोंगराच्या उताराकडे असतील ते इकडे शेती करत असतील. तर त्या ज्या व्हॅलीज होत्या त्या फर्टाईल होत्या. फर्टाईल म्हणजे सुपीक, त्याच्या अपोजिट इनफर्टाईल म्हणजे नापीक. तर सुपीक जमिनी त्या ठिकाणी तयार झालेल्या होत्या आणि त्यामुळे विथ कॉर्न ग्रोविंग इन फर्टाईल फील्ड्स, वेल वॉटर्ड होत्या, म्हणजे पाणी भरपूर त्या ठिकाणी, नद्या वाहत होत्या ना, पाणी भरपूर त्या ठिकाणी होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी सुपीक जमीन तयार झाली आणि त्या सुपीक जमिनीवरती कॉर्न म्हणजे मक्याचे पीक त्या ठिकाणी घेतले जात होते. अँड कॅटल फिडिंग, तर शेतकऱ्यांचा जोडधंदा काय असतो? कॅटल्स, पाळीव जनावरे पाळतो ना आपण घरी, गुरेढोरे. कॅटल्स म्हणजे गुरेढोरे. कॅटल फिडिंग, आता त्यांना खायसाठी काय लागतो? जनावरांना खायसाठी काय लागतो? चारा लागतो की नाही? मग कॅटल फिडिंग, त्यांना खाण्यासाठी, त्यांना चारण्यासाठी तो चारा वगैरे, वैरण म्हणतो त्याला आपण, तो सुद्धा त्या ठिकाणी उगवला जायचा. ऑन द रिच ग्रास, त्या म्हणजे हाय ग्रास जे होतं त्या ठिकाणी भरपूर गवत, त्यातून त्यांच्या गुराढोरांना चारा पण मिळायचा. ऑन द रिच ग्रास ऑफ द मिडोज, अँड मिडो म्हणजे पुरण, ऑन द मिडोज वाईल सीप फेड, सीप म्हणजे त्यांच्याकडे मेंढ्या असायच्या, त्या मेंढ्या. ऑन द स्लोप्स ऑफ द हिल्स, त्या डोंगराच्या उतारावर त्यांच्या मेंढ्या पण चरायच्या. त्या पूर्णामध्ये त्यांना कॅटल फिडिंग पण, जे वैरण ज्याला म्हणतो आपण चारा पाणी, तो पण त्यांना मिळायचा. म्हणजे एक प्रकारे संपन्नता त्या ठिकाणी होती. असे ते शहर होते. पुढे सांगितलंय, राऊंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल. बघा, शाळेच्या भोवती आपल्या कंपाऊंड वॉल असते की नाही? कशासाठी? संरक्षणासाठी. तुमच्या घराच्या सभोवती कंपाऊंड वॉल असते की नाही? कशासाठी? घराच्या संरक्षणासाठी. तुमच्या शेताच्या सभोवती कंपाऊंड असतो की नाही? कुंपण असतो की नाही? कशासाठी? शेताच्या संरक्षणासाठी. राऊंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल. आपल्या शहराच्या सभोवती त्याने खूप मजबूत अशी मोठी आवार भिंत बांधलेली होती आणि ती भिंत एवढी मोठी होती सो दॅट एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम नो एनिमी, सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. नो एनिमी म्हणजे कुठलाही शत्रू नाही काय करू नाही शकणार? अटॅक नाही करू शकणार, हल्ला नाही करू शकणार, आक्रमण नाही करू शकणार. कोणत्या बाजूनं? फ्रॉम द सी, समुद्राकडून, समुद्र दिशेने अटॅक नाही करू शकणार. यासाठी त्यांनी ती भिंत बांधलेली होती. आणि द वॉल वॉज सो ब्रॉड, ब्रॉड म्हणजे रुंद, ती भिंत इतकी रुंद होती, खूप रुंद होती, असे सिंगल नव्हती, खूप रुंद होती, की जेणेकरून सो दॅट पीपल कुड स्टँड अँड सिट अँड वॉक ऑन इट. लोक त्या भिंतीवर बसू शकत होते, चालू शकत होते. रुंद असेल की नाही? तर अशा प्रकारची ती भिंत होती की जिथे लोक उभे पण राहू शकत होते, बसू पण शकत होते आणि चालू पण शकत होते. इतकी रुंद ती भिंत होती, मजबूत पण होती. ते भिंत फोडून कुठलाही शत्रू भिंत फोडून आत येऊ शकत नव्हता. The wall was so broad that people could stand and sit on the walk on it. The great gate stood open. त्या ठिकाणी खूप मोठी गेट होती, ती ओपन होती, ती खुली होती, उघडी होती. And people could go to the seashore outside. समुद्र किनाऱ्यावर लोक जाऊ येऊ शकत होते. आता गावाच्या बाहेर तर जावं लागेल ना. लॉकडाऊन मध्ये कसे गाव बंद झाले होते माहिती आहे ना? चारही रस्ते बंद केलेले होते गावाचे सभोवतालचे. पण तरी इमर्जन्सी मध्ये कुठं ना कुठं जायचं आपल्याला, तर कुठून तरी आहे का बा रस्ता? जाते का माझी गाडी, निघते का? मी माझ्या गावी रेल्वेचा बोगदा बंद होता, रेल्वेच्या पट्टीवरून गाडी काढली होती. आता इन एनी केस आपल्याला घरी तर जावं लागेल ना बाबा. तर ते लोक ते गेट उघडायचे आणि गेट उघडले की बाहेर जायचे, व्यापार करायचा, आपला काम धंदा जो काही आहे करायचा आणि आल्यानंतर सायंकाळी दरवाजा बंद. ती गेट प्रवेशद्वार म्हणून त्याला मोठा तो बंद व्हायचा, बंद केला जायचा. बट
in time of war, the gates would be closed, and then the city was like a strong fortress, quite safe from all attack. आता ही जी भिंत होती, ही भिंत अशी उघडी राहायची, सारी काय द्वार, गेट. हे जे प्रवेशद्वार होते, हे अशा वेळी इतर वेळी उघडे राहायचे. पण जर शत्रूचा अटॅक झाला की दार बंद, ते प्रवेशद्वार, त्या भिंतीचे प्रवेशद्वार बंद, मग कुठून शिरणार शत्रू? तर अशा वेळी ते द्वार बंद करायचे, म्हणजे जेणेकरून, जसं की लाईक अ स्ट्रॉंग फोर्टिस. फोर्टिस म्हणजे किल्ला. गड किल्ले कसे होते त्या काळी राजा महाराजांचे, तसंच किल्ल्यावर जायला एकच दरवाजा असायचा आणि तो बंद केला तर जाताच येत नव्हता, आहे की नाही? त्याप्रमाणे हे शहर होते, असे सुरक्षित शहर होते. पण विनाशकाले विपरीत बुद्धी झाली. प्रोटेक्टेड बाय द वॉल्स सराउंडिंग इट ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड. मग हे जे प्रवेशद्वार बंद केले की तो एक जसा काही किल्लाच बनून जायचा, आणि त्याच्यामुळे काय व्हायचा? प्रोटेक्टेड बाय द वॉल्स सराउंडिंग इट. शहराच्या सभोवताल असलेले ह्या वॉलने, ह्या भिंतीने ते शहर सुरक्षित होऊन जायचे. ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड. पाठीमागे टेकड्या होत्या, घनदाट जंगल असेल, आणि त्या टेकड्यांवरती चढून कुठलाही शत्रू हल्ला करू शकत नव्हता. Thus, ट्राय वॉज अ स्ट्रॉंग सिटी. अशा प्रकारे ट्राय हा एक अतिशय मजबूत शहर होता. कुणी काही वाकडं करू शकत नव्हतं, इतका सुरक्षित शहर होता. स्ट्रॉंगचा अर्थ इथे सुरक्षित होता. स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल्स अँड स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर्स. एक तर ती जी भिंत होती, त्या भिंतीमुळे त्या शहराचे चांगल्या रीतीने संरक्षण केले जात होते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या शहराचे योद्धे जे होते किंवा त्या शहराचे सोल्जर्स जे होते, सैनिक, ते पण खूप शूर होते. म्हणजे झालाच अटॅक तर इकडे सैन्य तयार, नाही का? म्हणजे त्या शहराचे अशा प्रकारे संरक्षण सुरू होते. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस had declared war against the Trojans. बघा काय झालं, या कोणाच्या सुखाला नजर लागली म्हणतात ना, या शहराकडे नजर वळली ग्रीकांची. दे डिसाइडेड टू अटॅक ऑन ट्राय. ट्रायवर हल्ला करायचा त्यांनी ठरवलं. का बरं हे युद्ध त्यांनी करायचं ठरवलं, लढाई करायचं ठरवलं, अटॅक करायचं ठरवलं, हल्ला करायचं? तर त्याचं कारण असं होतं की पेरिस, प्रिन्स ऑफ ट्रॉय, ट्रॉयचा जो प्रिन्स होता, राजपुत्र पेरिस नावाचा, याने जरा गडबड केली. आता काय गडबड केली बघा. पेरिस, अ प्रिन्स ऑफ ट्रॉय, हॅड परसुडेड हेलन. आता हेलन कोण होती? वाईफ ऑफ अ ग्रीक किंग मेलेनस. टू इलोप विथ हिम. बघा, इलोप म्हणजे पळून जाणे. मुद्दा लक्षात आला असेल. चिडिया घुर. फ्रॉम ग्रीस टू ट्रॉय, वहां से डायरेक्ट यहा. आणली पळवून तिला. केवढा मोठा ट्रायल मारला नाही. झालं काय मग? द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिवेंज ऑन ट्रॉय. आता कोणी बदला नाही घेईल. मग ग्रीक वॉन्टेड टू टेक रिवेंज ऑन ट्रॉय फॉर द रॉंग डन टू मेलेनस. मेलेनस सोबत जो काही अत्याचार, अन्याय झाला, अन्याय झाला की नाही त्याच्यावर? अरे कोणाची बायको चुरून आणणे म्हणजे सोपं आहे का? तुम्हाला माहित आहे आपल्या भारतामध्ये रामायण आणि महाभारत कशामुळे घडलं? बायकोमुळे घडलं. कोणाच्या तरी बायकोला डिवोर्सला म्हणजे काय होते याची कल्पना ते महाभारत आणि रामायण पाहिल्यावर आपल्याला येते. म्हणून कोणाच्या बायकोला डिवोर्स नाही पाहता. अरे रावणानं रामाची पत्नी नेली म्हणून आपल्या देशामध्ये रामायण घडलं की नाही? दुर्योधनाने अर्जुनाच्या पत्नीला छेडलं म्हणून तिचा बदला घेण्यासाठी महाभारत घडलं की नाही?
सेम स्टोरी इज रिपीटेड हिअर. मेलेनसवर त्या ठिकाणी जो अन्याय झाला त्याचा बदला घ्यायचं ठरवलं. त्या ठिकाणी सर्व ग्रीक राजांनी एकत्र आले. असं एवढा मातला का रे? ते सर्व एकत्र येऊन त्यांनी चर्चा केली आणि दे डिसाइडेड टू अटॅक ऑन ट्रॉय. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय. रिव्हेंज म्हणजे बदला घेणे. फॉर द रॉंग डन टू मेलेनस. दे सेल टू ट्रॉय. आता ते ग्रीक समुद्र मार्गाने प्रवास करत करत आले. कोठपर्यंत आले? ट्रॉय पर्यंत आले. समुद्र मार्गाने आपले जहाजे त्यांनी आणली ग्रीक वरून ट्रॉय पर्यंत. अँड लेड सीज टू द सिटी. सीज म्हणजे वेढा, गराडा, सभोवताल विळखा म्हणतो त्याला आपण. आणि त्यांनी त्या जहाजांचा गराडा समुद्र म्हणजे समुद्रामध्येच असा गराडा घातला. त्यांनी समुद्रामध्येच बरं का, दुसरी बाजू सुटली. इकडला समुद्र मार्ग जो आहे या बाजूला त्यांनी त्या शहराच्या सभोवताल विळखा घातला, वेढा घातला. मग काय होईल? यांचं हवा पाणी बंद होईल की नाही? होईल की नाही? बघा पुढे काय झालं. द ग्रीक they sailed to Troy and laid siege to the city. The Trojans too fought hard and siege continued for 10 long years. मग असा त्यांनी वेढा दिल्यावर ट्रोजन सुद्धा निघाले, ट्रॉयचे योद्धे निघाले, सोल्जर्स निघाले आणि दोघांमध्ये जुंपली लढाई. तर किती वर्षे चालली? 10 वर्षे सतत लढाई चालली या समुद्रावर. रोज लढाई व्हायची आणि संध्याकाळ झाली की रोज हे इकडे आणि ते तिकडे. सकाळ झाली लढाई सुरू. महाभारत सिरियल बघताय तुम्ही. सकाळ झाली कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू. संध्याकाळ झाली आपापल्या घरी. त्याप्रमाणे असे युद्ध सुरू झाले. आणि मग आता हे युद्ध सुरू झाले. किती वर्ष चालले? 10 लॉंग इयर्स. 10 वर्षपर्यंत हे असे फार लांब काळपर्यंत, दीर्घ काळपर्यंत युद्ध चालले. मग या युद्धामध्ये काय झालं असेल? अरे कै मेले ना कै गेले. आता कोण मेले, किती मेले, कोण हरले ना कोण जिंकले ते बघण्यासाठी पाहत राहा माझे यूट्यूब चॅनल लर्न विथ खेमराज सर.